तुझ्या बाबांसारखा एखादा जॉब केलास तर नाही, म्हणजे हे मला काल सांगत होते की तू तसा विचार करतोयस. आपण या विषयावर पुन्हा बोलूयात का? एखाद्या मुलीला उंड्यासाठी त्रास होत असेल तर तिने काय केलं पाहिजे? अहो आजोबा, पण कोण त्रास देत असेल? सत्याने त्रास दिला तर तशा सासऱ्याला ना जिवंतच जाळलं पाहिजे. अरे बापरे, म्हणजे शर्मिलेला लई भूक लागली म्हणून म्हणलं. अगं हो हो, पण स्वाती आज 3 नाही बरं का, 4 ताटांमध्ये जेवण वाढ. 4 ताट का? तो राहुल आहे ना, तो आजपासून इथंच राहणार आहे. हॅलो, लोकांना ना उद्योगच नसतो. आता फोन केला तर बोलायचं ना, उगाच दुसऱ्याला त्रास. हे बघ, माझं काम म्हणजे काय बाबांचं ऑफिस नाहीये. 9 वाजता घरातून निघायचं, 6:30 वाजता बॅग घेतली की घरी यायचं. अरे अरे मग हे संध्याकाळी घरी लवकर परत येणं चांगलं की हे असं रात्री अपरात्री दरवाजा ठोठावणं चांगलं? आई, तुला एवढा त्रास होतोय तर कशाला जागतेस ग माझ्यासाठी? मोनिका बा, हा तू इकडे येतेस ते घरी सांगून येतेस ना? हो आजोबा. मग तुला घरी कोण काय बोलत नाही ना? नाही, मला घरातले कोणी काहीच बोलत नाहीत. आणि आजोबा, पप्पांनी जेव्हापासून सगळ्यांना सांगितलंय ना की माझं मंजित बरोबर. अगं थांबलीस काय? बोल बोल. लाजली ग लाजली. आजोबा, माझी थट्टा करू नका. हा, तुला आता इकडे येऊन बराच वेळ झाला. तुझे घरचे लोक काळजी करत असतील. जा तू आता घरी जा. हा, मंजित आला की मी निघते. मंदिर काय एवढ्या लवकर येत नाही. तुझ्या पप्पाने लग्नाला होकार दिल्यापासून तो पैशासाठी रात्रंदिवस बाहेर असतो. रात्री उशिरा येतो. एवढी मेहनत घ्यायची काय गरज आहे मंजितला? माझे पप्पा आहेत ना, माझ्या पप्पांकडे भरपूर पैसे आहेत आणि आमच्या लग्नाचा सगळा खर्च माझे पप्पा करतील. मंजितला लग्नाच्या खर्चाचं टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. पण तू मंजितला सांगितलंस का तुझे पप्पा लग्नासाठी खर्च करणार आहे ते? म्हणजे मंजितला पण टेन्शन नाही आणि मला पण टेन्शन नाही. मी सांगेन त्याला. अरे हो मोनिका, मला काय उंडा बिंडा नको. एकदा एका पेपर मध्ये एक बातमी वाचली होती. उंड्याची मागणी केल्यामुळे एका मुलीने सस्याला जिवंत जाळले. तेव्हापासून मी उंडा विरोधी पत्रकात सामील झालो. हो, उंडा नको गो बाई मला. आजोबा, आजोबा.
शर्मिले बैस. काय झालं सकाळी सकाळी तोंड फुगवाया? काही नाही. आणि काय ग, काल रातच्याला न जेवता कशापायी उठून गेली? पाहुण्यांसमोर असं बरं दिसत नाही. कोण पाहुणे? तो राहुल? अगं असं काय बोलतीय? ताई, मला ना त्या राहुलचा खूप राग येतो. अगं म्हणजे बघ, काही माणसं असतात ना, त्यांनी आपलं काही बिघडवलेलं नसतं, पण तरी सुद्धा आपल्याला त्यांचा राग येतो ना. हा माणूस देखील त्यातलाच आहे. मला नाही असं काही वाटत. काल ह्यांनी त्याच्या आईची आणि बहिणीची कहाणी मला ऐकवली. मला लई वाईट वाटलं बघ. मला काही त्याच्याबद्दल वाईट वगैरे वाटत नाही ताई. शर्मिले, त्याची आई आणि बहीण त्याला सोडून देवाघरी गेल्या. ती एकटाच आहे बापडा. ताई, सकाळी सकाळी तू मला ना त्याची रामकहाणी ऐकवू नकोस हा. मी काल जेवले नाही ना, मला खूप भूक लागली. प्लीज काहीतरी खायला दे ना लवकर. देते, पण आधी हा चहा घे आणि बाहेर तो राहुल बसलाय त्याला नेऊन दे. ताई, मी त्याला काही चहा वगैरे देणार नाहीये. तुला हवं ना तर तू जा आणि त्याला चहा देऊन ये. तू त्याला चहा दिल्या बिगर ना तुला काय बी खायला द्यायची नाही. ताई, अशी काय का करतेस तू? बरं, देते मी त्याला चहा. काय होणार या शर्मिलेचं कोणास ठाऊक. पण मला तर तो बिचारा राहुल चांगला वाटतोय. मग ही शर्मिला असं का म्हणती? एकला जरा न साजरा मुखळा चंद्रवाणी फुलला ग. राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग. नको राणी नको लाजू, लाज मधी नको भिजू. जिथं नको तिथं जाऊ, आळुशाला उभं राहू का बघत्यात. हे एकला जरा न साजरा मुखळा चंद्रवाणी फुलला ग. गाणं झालं बोलून, चहा घ्या. तुम्ही कधी आला? जेव्हा तुमचं श्रवणीय गाणं चालू होतं ना तेव्हा. म्हणजे तुम्ही आमचं गाणं ऐकलं म्हणायचं तर. गाणं संपलं? संपलं गाणं ना? मग आता शुद्ध बोला ना मराठी. आय एम सॉरी. थँक्स आठवण करून दिल्याबद्दल. चहा घ्या ना. तुम्ही माझ्यासाठी चहा घेऊन आलात? नाही, ताईने पाठवलाय. बरं बरं. मन तृप्त झालं. किती छान चहा करता हो तुम्ही. छान झालाय. लई छान आहे. ताईने बनवलाय. बरं आहे, ग्वाड आहे, झाक आहे. चहा संपला ना पिऊन? हो झाला ना. की ही कप बशी आहे ना ताईकडे नेऊन द्यायची, कळलं? बरं, जसा हुकूम बाईसाहेब. बाईसाहेब गेल्यात. भलत्याच कडक दिसतायत. हे शुद्ध बोलून बोलून त्वांड अगदी दुखायला लागलाय बघा. आपली ओरिजिनल भाषा बोलली की कसं मोकळं मोकळं वाटतंय बघा. कुण्या गावाचं आलं पाखरू, दिसतंय डौलात, खुद खुद हसतंय गालात. लरा 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 रा लरा ला 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 रा 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 रा.
सॉरी. प्रतीक. आशा, हे आशा, काय अगं झाली की नाही तयारी? हो झाली बरं ज्योती तयार आहे का? हो आहे तयार. आणि हे तो केक कुठे आहे? अहो ती माधुरी आणते ती बघा आलीच माधुरी केक घेऊन आली. अशी इकडे नाही. हो इथे ठेवूया असं मध्ये. असं मध्येच ठेवू असा ठेव असा शाबास, हा. बरोबर बरोबर. मी ज्योती तयार झाली की नाही बघून जा, जा, येते. लवकर, लवकर, तुम्ही थांबा लवकर. जरा. बाबा कसं दिसतंय? कोण केक का तू? काय हो बाबा. नाही केक अप्रतिम आहे. फक्त या केकवर म्हणजे एक सजेशन होतं माझं. या केकवर हॅपी बर्थडे टू ज्योती असं लिहिलेलं असं ना तर मजा आली असती. हो का? मग मी 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 लिहू का नाव? तुला येतं केकवर लिहिता? हो. अगं पेनाने नाही, ते काय आयसिंग असतं त्यांनी लिहायचं असतं. काय हो बाबा. मग आता काय करायचं ते सांगा आधी. नाही राहू दे, आपण त्याच्यावर लिहिलंय असं समजूया. बरं. अरे वा वा, आली. अहो हिला जरा नटवत होते ना म्हणून वेळ लागला. बरं. आई. नाही मी नटत होते ना म्हणून वेळ लागला. झालं? बरं, एक मिनिट माधुरी, अभि येणार आहे की नाही? माहित नाही. काल म्हणाला की काही बोलणंच झालं नाही म्हणजे आमचं. बरं बरं, असू दे असू दे. हा चला, मेणबत्त्या पेटव घे. ए, हो हो हे बघ ह्या मेणबत्त्या अशा नीट लाव. हा फुंकर मार, फुंकर मार. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Jyoti. Happy birthday to you. बघा. कोण आलं? तुम्ही कोणाला आमंत्रण दिलं होतं का? नाही मी कोणाला बोलवलेलं नाही, पण मी बघतो कोण आलंय. बघा बघा. अगं हे बघ असे तुकडे करून ठेव आता. कारण सागर,
चिरंजीव आलाय बहिणीच्या वाढदिवसाला. या. बाळा, तुझ्यावर कोणीही रागावलेलं नाहीये आणि रागावणारही नाहीये. बाबा, बाबा तुम्ही किती चांगले आहात. पण तुम्हाला माहिती आहे या जगात खूप वाईट लोक आहेत हो, जे तुमचा वापर करून घेतात आणि मग तुम्हाला फेकून देतात. अहो साहेब, पोलीस स्टेशनातून जाऊन आल्यावर मला वाटलं मला माझ्या गावी जायला मिळेल. जोपर्यंत सगळ्यांना विश्वास पटत नाही ना की तूच राहुल देशपांडे आहेस, तोपर्यंत तुला इथेच राहावं लागेल.